आणि एक महत्त्वाची बातमी आहे, महायुतीची आज अमित शहा यांच्यासोबत दिल्लीमध्ये बैठक होणार आहे। अजित पवार आता दिल्लीसाठी रवाना झाले। शिंदे फडणवीस देखील आज दिल्लीला जाणार आहेत। महाराष्ट्रामध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार हे आता स्पष्ट झालंय। शहांसोबतच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे। तर शिंदे दिल्लीमध्ये पक्षाच्या सर्वच खासदारांची भेट घेणार आहेत। अधिवेशनामुळे शिंदेंचे सर्व खासदार सध्या राजधानी दिल्लीमध्ये आहेत। शिंदेंनी सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिल्याची माहिती देखील मिळते आहे। आणि या दोन्ही घडामोडींवर अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत। संदीप, राजधानी दिल्लीमध्ये आज महत्त्वाच्या बैठका होणार आहेत। तर पुन्हा एकदा संदीप यांच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मात्र राज्यातील तीनही बडे नेते राजधानी दिल्लीमध्ये आज जाणार आहेत। अमित शहा यांच्यासोबत या तीनही नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्येच भाजपचा मुख्यमंत्री कोण हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी राजधानी दिल्लीमध्ये आपल्या सर्वच खासदारांची बैठक बोलावलेली आहे। हिवाळी अधिवेशनामुळे शिंदेंचे सर्व खासदार दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये शिंदे पोहोचल्यानंतर खासदारांची महत्त्वाची बैठक होणार आहे। त्यानंतर शिंदे आपली भूमिका खासदारांसमोर मांडण्याची शक्यता। दरम्यान काल शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाच्या निवडीसंदर्भात आपला कुठलाही अडसर नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। आणि पुन्हा एकदा जाणार आहोत संदीप यांच्याकडे। संदीप, राजधानी दिल्लीमध्ये आज दोन महत्त्वाच्या बैठका, एक शिंदेंची खासदारांसोबत तर राज्यातील तीनही बड्या नेत्यांची अमित शहा यांच्यासोबत। अगदी आजचा दिवस खरं तर महत्त्वाचा आहे। निकाल लागून आता आठवडा उलटत आला तरी मुख्यमंत्री राज्याचा ठरलेला नव्हता आणि त्याची जोरदार चर्चा होती। मात्र काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपला निर्णय जाहीर केल्यानंतर आता भाजपचा अखेर मार्ग जो आहे तो मोकळा झाला असं म्हणता येईल। सागर, थोड्याच वेळात हे तिघही नेते जे आहेत म्हणजे शिंदे, फडणवीस आणि अजित पवार हे तिघही नेते दिल्लीत पोहोचतील। आज संध्याकाळी महायुतीची ही वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक असणार आहे। त्या बैठकीला अमित शहा तर स्वतः असतीलच, जे.पी. नड्डा देखील असतील आणि भाजपचे जे काही निरीक्षक आहेत म्हणजे ज्यामध्ये निर्मला सीतारामन यांचं नाव आहे, राजनाथ सिंह यांचं नाव आहे, त्यांची देखील उपस्थिती आजच्या या बैठकीमध्ये असेल। आणि याच बैठकीमध्ये महाराष्ट्राचा आता होणारा मुख्यमंत्री कोण हे नाव निश्चित केलं जाणार आहे। आणि दुसरीकडे शिवसेना खासदारांसोबत एकनाथ शिंदे यांची बैठक आहे। सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे हिवाळी, आपल्याला माहिती आहे, आणि त्यामुळे सगळे खासदार जे आहेत ते दिल्लीमध्ये, त्यामुळे सगळ्या खासदारांना हजर राहण्याचे निर्देश जे आहेत ते शिंदे यांच्याकडून देण्यात आले। ती साधारणतः संध्याकाळी 4:30-5च्या दरम्यान ही बैठक होणार आहे। त्या बैठकीमध्ये नेमकं एकनाथ शिंदे खासदारांना काय सांगतात हे बघावं लागेल, कारण काल पत्रकार परिषद झाल्यानंतर आज थेट दिल्लीत येत आहेत एकनाथ शिंदे। त्यामुळे आजचा दिवस हा महत्त्वाचा असणार आहे। हे तिघही नेत्यांसमोरच राज्याचा जो मुख्यमंत्री आहे, भाजपचा जो मुख्यमंत्री आहे, त्याचं नाव आज निश्चित केलं जाणार आहे। सागर, नक्कीच संदीप, त्यामुळे आजच्या दिल्लीतील घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।